राम मंदिर आणि देशाची प्रगती, देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न, त्याचबरोबर 370 कलम आणि सहकार क्षेत्रामध्ये जी मोठी एक क्रांती केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी केली, त्या बाबतीत देखील त्यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला। अनेक महिलांचे विषय आणि संघटनात्मक विषय, शासनाच्या कामांचा लेखाजोखा, हे सगळ्या विषयांवर आज चर्चा झालेली आहे। पुन्हा उद्याचा दिवस अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, समारोपाचा दिवस आहे, त्यानंतर जाहीर सभा आहे। त्यामुळे या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनेक विषयांवर चर्चासत्र घडलं। नक्की या अधिवेशनाचा संघटना वाढीसाठी आणि विकासाच्या बाबतीमध्ये जे काही कार्यकर्त्यांची भूमिका, यामध्ये खूप मोठा फायदा होणार। श्रीकांत शिंदे भावनिक झाले होते, एक मुलगा म्हणून त्यांनी खासदार म्हणून भाषण करत होते, मुलगा म्हणून व्यक्त झाले। श्रीकांत शिंदे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये माझ्या ज्या काही खडतर वाटचालीमध्ये जो आलेला अनुभव आहे त्यांनी आज कथन केला। शेवटी मी कुटुंबाचा प्रमुख म्हणून किंवा श्रीकांत माझा मुलगा, मी त्याचा बाप म्हणून त्यांच्या वाट्याला मी कधी आलो नाही आणि त्यामुळे त्यांनी त्याला भावना अनावर आल्या, पण त्यांनी अभिमान पण व्यक्त केला की माझे वडील फक्त आपल्या कुटुंबापुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण शिवसेना, शिवसैनिक हेच आपलं कुटुंब आहे, अख्खं महाराष्ट्र आपलं कुटुंब समजून काम करतो। त्यामुळे साहजिक आहे, हा प्रदीर्घ जो प्रवास आहे हा सोपा नाही, हा संघर्षमय प्रवास जो आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या।